मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांचे चांभार अनुसूचित जातीचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा पडताळणी समितीचा निर्णय अवैध ठरवला आहे. न्यायालयाने पडताळणी समितीवर 1,00,000 रुपयांचा दंडही ठोठावला. या निर्णयामुळे रश्मी बर्वे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रश्मी बर्वे यांनी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय पूर्णपणे अन्यायकारक होता. आज हा जो एक विजय आपण सगळेजण बघत आहात, माझी माहिती रश्मी बर्वे म्हणून नागपूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आपलं हे प्रकरण गाजलं आणि याच्यामध्ये एका महिलेचा, अनुसूचित समाजाच्या महिलेचा जो विजय झाला, हा फक्त माझा विजय नसून हा सत्याचा विजय झाला. आणि हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे देशाला संविधान प्रदान केलं, त्या संविधानाचा आज खऱ्या अर्थाने विजय झालेला आहे, असं आज मला सर्व पत्रकार बांधवांना म्हणायला आवडेल.